झाला काय? हा, काय काम आहे बोला. कृषी मंत्र्यांना भेटायचंय साहेब. काम काय आहे? असंच भेटायचंय. लंगोटी यार आहे काय तुझा कृषी मंत्री? नाही, पण माझं खाजगी काम आहे. तुम्ही माझी भेट जर घालून दिली ना, तुम्ही मागताना तेवढे पैसे देईन साहेब तुम्हाला. गावाकडे जायला तिकिटाला पैसे तरीच करे खिशात. भाता मारताय. नाही तसं नाही साहेब. हे बघा, ह्यो ईमेल आलाय मला नोएडाहून एका बिझनेसमनचा. 5 कोटी रुपये एकराने शेत मागतोय मला साहेब. कशामुळं? फक्त त्यांनाच सांगेन साहेब. साहेब कुठं आहे तुझं शेत? करसगाव, कोलेवाडी जवळ. आणि असं कुठं लांब आहे? विमानतळापासून 60 किलोमीटरवर गाव आहे माझं. अहो विमानानं काय टाइम लागतोय? पान खाऊन इथनं बसलं तर पान थुकूस तर गाव येते. मी वाट पाहतो कोलेवाडीच्या रेस्ट हाऊसवर. आता मला राजारामचं म्हणणं पटायला लागलंय. म्हणजे शहरातल्या लोकांना कर्ज वसुलीसाठी जर बँकवाल्यांनी त्रास दिला तर त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार सरकारला आहे. मग सरकारी बँकांकडून लोन घेऊन ते न फेडता आल्यास जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर निष्क्रिय असणाऱ्या सरकारला शिक्षा ही व्हायलाच हवी. हो सर. सर एक रिक्वेस्ट होती. काय? तुमचा लावाजमा घेऊ नका सगळा. गावात बोबाटा होईल. सिक्युरिटी तर न्यावीच लागेल ना. इतका अडाणी नका समजू साहेब. जिथं जातं तिथं सिक्युरिटी नेता. मला तर कळतच नाही तू बोलायचं साधायच काय. मी दोन्ही बी नाही साहेब. मी माळकरी मनुष्य आहे. खाण्यासाठी कोंबड्या पाळीत नाहीत आम्ही. बरं मला एक सांग किती लांब आहे आणि कसं जायचंय आपण? 60 किलोमीटर आहे सर. मी सगळी व्यवस्था केलेली आहे. अरे फोन केल्याशिवाय काय कोणाला कळवू नका आणि मी सगळं तुम्हाला कळवतो. ओके. मला एक सांग, आपण जर समजा अरे ढकलू नको. ढकलू नको. तिकीट बोला पटकन. अहो तुमच्याशी बोलतोय मी. थांबा थांबा द्या. थांबा. 2 द्या. आमच्या दोघांचे 2 द्या. विठ्ठलवाडी. अहो मग अगोदर का नाही सांगितलं हे? किती वेळ लावला तिकीट घ्यायला? बरं का तिकडं 2 द्या. चला अर्धा म्हणजे साहेब लई जवळ झाले तुमचे. पुढच्या गावात उतरून गाडी जाऊ पुढे. अरे माणसं आहेत का जनावर आहे? तुम्हाला सवय नसून तेवढं आता पुढच्या गावात गाडीत जाऊ. ढकलू नको. नाही धक्का मार नका. इकडे काय आता घरची दिसत आहे का तुम्हाला? काय चाललंय? लागला ते कंडक्टर साहेब लईच हाल झाले. यांना सवय असते रोजची. आपल्याला तुम्ही गप्पा बसा. जागा कुठे इथे कसं काय करणार? गाडी घेऊ का पोलीस स्टेशनला? नाही नाही. गाव आलं की उतरतो. काय लागलं मग गर्दीत काय करतील कोणी? यार ढकलू नको ना. अरे जाऊ दे किती ढकलू नको रे. काही उतरा ना. चले चले बस. अरे भाऊ. अरे माझी तुझ्या काय बापाची गाडी आहे का? गप्पच आहे. आम्ही पुढच्या गावात उतरायला. अरे असं काय उठा तुम्ही. अरे उठा म्हणलं ना. ए उठला. हो दाजी बस. तुम्ही बसून घ्या. टाकला त्याला बाजूला. साहेब चला उतरू. चला साहेब सारा बाजूला आहे. थांबव. गाडी थांबव. गाडी बंद पडली म्हणून थोडासा त्रास होईल. रस्ते खराब आहेत जराशे. पवन कोण म्हणत? यांना नाही ओळखीला. आपले मानसिंगचे मामा आहेत. आणि तोंड का म्हणून झाकलं त्यांनी? मळमळ होती. गाडी लागती त्यांना. हो वक ना काय इकडं. आता नाही वाकायची. मगाशी वकले ते एकदा. साहेब तुम्हाला लईच त्रास होत असेल नाही प्रवासाचा. पण आम्हाला सवय असल्या प्रवासाची. निवळ 20-20 माणसं कोंबत येत. काय करता त्याला? ऍडजस्ट करावं लागतं ना. आपलं काम झालं की पुढच्या महिन्यात नवीनच गाडी घेतो आणि त्याच्यात हिंडवतो तुम्हाला. करसगाव फाट्याला थांबी इथं. हा घे साईडला. साईडला घे. साईडला घे नाही दादा. उतराव. करसगाव फाट्याला उतरू दे. चला उतर बाळा.
10 रुपये झालं हो चला चला हा ये जरा हा बस की साहेब थोडं जावं लागेल चालत 5-6 किलोमीटर आत हा? बैलगाडी भेटतं ना आपल्याला काहीतरी होय चला या इकडे अंधार पडला बॅटरी आहे माझ्याकडे दाखवतो चला दमानी या साहेब पाय घसरला तर कपाळ मोक्ष होतो इकडे या साहेब या दमानी आई काय रे उठ ग चल जेवाय वाटते कोण रे पाहुणं मुंबईकडले लय मोठा माणूस आहे असं वय अरे मग बसायला सांग की या या साहेब बसा 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 आता एवढं मोठं पाहुणे घरात आल्यात काही खायला करते नाही नाही नको तुमचे आशीर्वाद असले बस झाले अरे आमच्या आशीर्वादाचा काही फायदा नाही बाबा आमची लेकरं रोज आमचा आशीर्वाद घेतात आणि रोज उपाशी राहतात ए त्यांना कशाला रडगाणं सांगायला लागले का आपलं होय आले तशी राहू दे ना सुखानं ते बी कर हाय बघ तुझं सुखानं राहा आणि जीवाला खात बी जा चांगलं आई लय भोळी आहे आमची तुम्हाला हे सांगायची काय गरज आहे बरं साहेब तुम्ही पडा ना गोधडीवर हा ठीक आहे जरा आराम करा प्रवासाचा सीन असेल हा, ठीक आहे ठीक आहे गोधडीवर झोप लागत नसेल ना हा नाही नाही लागते गादी नाही माझ्याकडे हा ठीक आहे बुट काढू का नाही 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 मी काढतो हा. पडा अर अर एक मिनिट साहेब एक मिनिट आमच्या आई पण वय झालंय लय मिरच्या वाळत घातल्या आणि गोधडी जाटकायचं विसरले असं साहेब मी घोंगडे आणतो हा सुरुवातीला टोचती पण गार झोप लागते आणतोच घोंगडे आम्ही नवीन घेतलाय साहेब 0% व्याज आहे कर्जावर पण 22 तास लाईट नसती गावात लोड शेडिंग मुळे पण लाईट आली की 2 तास आम्ही हावराटो आणि दिवसभराची हवा खाऊन घेतो साहेब पडा साहेब गावात विजेची नुकतीच राज्यभर एका घटनेने खळबळ उडवून दिली राजाराम पवार नावाच्या एका तरुण शेतकऱ्याने कृषी मंत्री विष्णुपंत भोसले यांचे अपहरण केले नंतर राजाराम पवार यांनी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होऊन ही बातमी दिली राजाराम पवार हा मूळचा करजगाव या गावचा रहिवासी आहे या अपहरणामागचा उद्देश अद्याप उघड होऊ शकलेला नाही आमच्या प्रतिनिधीने कृषी मंत्री विष्णुपंत भोसलेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला त्यामुळे या प्रकरणाविषयी राज्यभर चर्चेला उधाण आले आहे सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते सरकार शेपूट हलवून हलवून म्हैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही
तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावत्र आईवर. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. शेताचा मसलवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं माझी काहीच तक्रार नाही. पिकवणाराच उपाशी आहे. भूक माणसाला काही करायला हवे.